नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. स्त्री हा कुटुंब संस्थेचा मुख्य आधार मानला जातो. खरं तर तिच्यात असलेली निर्णय क्षमता, प्रसंगावधानता, त्याचबरोबर गृह कर्तव्य दक्षता हे सगळेच तिचे गुण आणि या व्यतिरिक्त अजून असंख्य गुण तिच्यात असतात की ज्यामुळे केवळ कुटुंब संस्थेचा ती प्रमुख आधार होते असं नाही, तर सगळ्याच क्षेत्रामध्ये तिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला समजून येतं. सहकारी गृहनिर्माण संस्था सुद्धा याला अपवाद नाही आहेत. या गृहनिर्माण संस्थांमध्ये सुद्धा स्त्रीचे काही विशेष अधिकार आहेत आणि त्याचबरोबर तिचं कामही तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त या विषयाशी आपण मात्र नविज्ञ असतो आणि म्हणूनच आजच्या भागात आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पाहूयात आजचा नेमका विषय काय आहे तो. आजचा आपला विषय आहे गृहनिर्माण संस्थेतील स्त्रियांचा सहभाग आणि अधिकार. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकीच महत्त्वाची सखी आज स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट सुनीता गोडबोले मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. आजचा इतका महत्त्वाचा विषय आणि खरंच या विषयात आपल्याला जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या विषयी आपण आजच्या भागात बोलणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या मॅडमची आपल्याशी ओळख करून देते, त्यांचा परिचय सांगते. ॲडव्होकेट सुनीता गोडबोले या आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे BA LLB, त्याचबरोबर GDCA MHRD प्रोजेक्टवर गेली 6 वर्ष त्या कार्यरत आहेत. RTI अर्थात माहितीचा अधिकार याविषयीची अनेक शिबिरं ते आयोजित करतात. वुमेन्स लीगल फोरमची स्थापना सुद्धा त्यांच्या स्वानुभवातून झालेली आहे. GDCAचे कोर्सचे ट्रेनिंगही त्या देतात. गृहनिर्माण संस्थेवरती कायदा सल्लागार म्हणून कार्यरत. सहकारी डिपार्टमेंटमध्ये पॅनल प्राधिकृत अधिकारी तसंच निवडणूक अधिकारी त्या आहेत आणि सहकारी क्षेत्रात लीगल प्रॅक्टिसही त्या करतात. इतकं महत्त्वाचं काम त्या सध्या करता आहेत. त्यांच्या अनुभवातून आजच्या या महत्त्वाच्या विषयावर त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आता लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी सुरुवातीलाच मनात हा प्रश्न येतो की महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 आणि अधिनियम 1961 नुसार गृहनिर्माण संस्थेतली जी समिती आपण नेमतो तर त्यावेळेला कोणत्या मुद्द्यांचा आपल्याला विचार करणं हे अपरिहार्य आहे? काय सांगाल याविषयी? महत्त्वाचं म्हणजे गृहनिर्माण संस्थेमध्ये म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जी इलेक्टेड बॉडी होते किंवा जी काही समिती तयार होते तर तिथे एक लिमिटेशन्स असं दिलेलं आहे की 100 पैकी मेंबर्स असतील त्या सोसायटीमध्ये तर 11 जणांची कमिटी फॉर्म केली जाते. तसेच त्याच्या पुढे पुढे म्हणजे 100च्या पुढे असतील 200 असेल तर 13चीच कमिटी त्याच्या पुढे अशा पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी कॅटेगरी दिलेले आहेत. जर 11 जणांची कमिटी असेल तर त्याला असं काही बंधन नाही की तुम्हाला कुठलं ज्ञान आहे का किंवा तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, कारण ट्रेनिंगचा भाग हा आपल्या बायलॉजमध्ये आलेलाच आहे. त्यामुळे 11 जणांच्या कमिटीमध्ये जनरल कॅटेगरी 6 असतात, 2 महिलांच्या असतात आणि 3 जागा ह्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या असतात. महिलांच्या जागा या 2 असतात तर त्या जनरलमध्ये पण येऊ शकतात जर 2 महिला असतील. आणि महिलांनी जास्तीत जास्त ह्या समितीमध्ये यावं, कारण ज्या पद्धतीने ते घर, ऑफिस आणि इतर सांभाळतात त्याच पद्धतीने ती समितीही खूप छान पद्धतीने सांभाळू शकतात. तर सर्वप्रथम समितीवर येण्यासाठी इलेक्शन प्रोसेस आहे आणि त्या इलेक्शन प्रोसेसमधनंच त्यांची समिती स्थापन होते आणि त्याचा कालावधी हा 5 वर्षासाठी असतो.
नक्कीच. मला वाटतं आत्ता तुम्ही सांगितलंच की अशा प्रकारचे सदस्यांची आपल्याकडे बायफर्केशन केलेलं आहे, वर्गवारी केलेली आहे आणि त्यात स्त्रियांचा सहभागही तितकाच आवश्यक आहे. ज्या वेळेला समिती स्थापन होते तर त्यानंतर जे निवडून आलेले सदस्य आहेत तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, तर त्या सदस्यांना नेमकी कोणती माहिती असणं आवश्यक आहे किंवा त्यांनी कुठल्या गोष्टींबाबत जागरूकता दाखवली पाहिजे, काय सांगाल? बरोबर. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग 1960चा कायदा आणि 1961चे रूल जे आहेत, हा आपला ॲक्ट आहेच, परंतु बायलॉज त्याचे केलेले आहेत. तर प्रत्येक सोसायटीमध्ये बायलॉज हा प्रकार असायलाच पाहिजे, कारण ती जी सोसायटी चालते ती बायलॉजच्या नियमाप्रमाणेच चालते. तर त्यामुळे तिथे जी ज्यावेळेला समिती 11 जणांची, 13 जणांची किंवा 16 जणांची जी ज्यावेळेला समिती किंवा मॅनेजमेंट कमिटी तयार होते, जी एक्झिक्युटिव्ह बॉडी तयार होते, त्यांना प्रशिक्षण म्हणजे आपल्या कायद्यामध्ये प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग प्रोग्राम, बायलॉजचं ट्रेनिंग हे फार महत्त्वाचं आहे की जे आपल्याला डिपार्टमेंटकडनं दिलं जातं. तर त्यामुळे जर समजा आपल्याला हा कायदा कळत नसेल किंवा बायलॉज काय आहे, कारण बायलॉजचे नियम लक्षात घेऊनच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा कायदा हा चालत असतो. त्यामुळे सोसायटीच्या कमिटीवर आल्यानंतर म्हणजे आपण काही कोणी वेगळे आहोत असं आविर्भाव न करता आपण त्यातलेच आहोत, मेंबरपैकी आहोत आणि मेंबरनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे बायलॉजचं नॉलेज जर आपल्याला त्यावेळेला नसेल तर ते ट्रेनिंगच्या माध्यमाने आपण करू शकतो. आणि बायलॉजची कॉपी ही प्रत्येक मेंबर्सकडे, प्रत्येक मॅनेजमेंट कमिटीकडे किंवा सोसायटीच्या दप्तरी बायलॉज ॲक्ट आणि रूलची कॉपी ही असायलाच हवी. आता तुम्ही उल्लेख केला ट्रेनिंगचा, तर हे जे प्रशिक्षण आहे ते नेमकं कोणत्या स्वरूपाचं असतं? त्याचा कोर्स जो आहे तो कुठे आपल्याला उपलब्ध होऊ शकतो की जो खरं तर प्रत्येक सदस्यांनी करायला हवा, तर काय सांगाल याविषयी? त्याचं 2 प्रकार आहे. एक जे प्रशिक्षण आहे बायलॉज, जे बायलॉज आपल्याला अंमलात आणायचे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये, तर आपल्यामध्ये ही बायलॉजमध्ये किंवा कायद्यामध्ये ही तरतूद असल्यामुळे त्याचं प्रशिक्षण घेणं म्हणजे प्रत्येक फ्लॅट ओनरला 10 रुपये पर फ्लॅट असतात, असे 12 महिन्याचे 120 रुपये होतात. त्या प्रशिक्षणाची जी कॉस्ट असते सोसायटीने ट्रेनिंगसाठीच खर्च करायची असते. आपल्या सहकारी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंगची सोय आहे आणि ते तुम्हाला वर्षभरामध्ये मॅनेजमेंट कमिटीसाठी आणि मेंबरसाठी म्हणजे सदस्यांसाठी हे ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे. ते ट्रेनिंग कुठलं असणार आहे, तर हे ट्रेनिंग आहे बायलॉजचं. म्हणजे मॅनेजमेंट कमिटीचे अधिकार काय आहेत किंवा जे सदस्य जे घर विकत घेतात, जे स्वतःच्या कष्टाने त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये आलेले असतात, मग ती जागा म्हाडाची असो, ती सिडकोची असो किंवा प्रायव्हेट लँड असो, कुठेही असो, जिथे जिथे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अंडर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तिथे तिथे बायलॉजचं ट्रेनिंग हे झालंच पाहिजे, ते मॅन्डेटरी आहे. दुसरा प्रकार असा आहे की सहकार खात्याचा GDCA, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी, हा जो कोर्स आहे हा जनरली कसा आहे की तुम्हाला M-पॅनल ऑडिटर होता येतं किंवा तुम्हाला मॅनेजर म्हणून जॉब करता येतो. परंतु आमच्यासारखं ज्यावेळेला ॲडव्होकेट किंवा वुमन्स लीगल फोरमचे अथॉरिटी पर्सन म्हणून ज्यावेळेला आम्ही अवेअरनेस करतो, तर आमचं म्हणणं असतं की प्रत्येक सोसायटीच्या सदस्यांनी किंवा महिलांनी हा कोर्स नक्की करावा, त्याचं पॅनेलमध्ये यावं किंवा जर तुम्हाला पॅनलमध्ये यायचं नसेल तरी सुद्धा तुमच्या स्वतःच्या नॉलेजसाठी मग तुम्ही कमिटीमध्ये राहा किंवा तुम्ही एक सदस्य म्हणून राहा. ज्या वेळेला कमिटीमध्ये कार्यरत असता किंवा सदस्य म्हणून तुम्ही ज्या वेळेला असता त्यावेळेला आपल्या सोसायटीमध्ये काय चाललेलं आहे, आपले अधिकार काय आहे, आपले कर्तव्य काय आहे, ह्याचा होमवर्क आपल्याला करणं फार गरजेचं असतं. काही वेळेला काय असतं की आपलं नॉलेज कमी पडतं, आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही, बायलॉज आपण हे करत नाही. आपण असा विचार करतो की ज्या वेळेला माझ्यावर येईल तेव्हा मी बघेन. तसं नाही. तर हा कायदा काय आहे, हे ट्रेनिंग काय आहे, हे GDCA काय आहे, आपले अधिकार काय आहे जाणून घेऊन हा कोर्स पण करावा. आणि त्याची परीक्षा मे महिन्यामध्ये असते, सहकार खात्याकडनं असते. तर महत्त्वाचं मुळात याच्यामध्ये आहे की तुम्हाला बायलॉजचं ट्रेनिंग, कारण ह्या GDCA मध्ये सुद्धा 6 विषय असतात जे तुमच्या हाऊसिंग सहकारी कायद्याशीच रिलेटेड आहेत. त्याच्यामध्ये तुमचे कोऑपरेटिव्ह लॉ आहे, ऑडिट आहे, अकाउंट्स आहे, बँकिंग प्रोसिजर आहे. अशा पद्धतीने ते GDCचं असतं आणि प्रत्येकाने करावं याचं मी तुम्हाला अपील करते की प्रत्येकाने ते करावं. नक्कीच. मला वाटतं आपण तिथे राहणार आहोत आणि आपण एक सदस्य आहोत, त्यामुळे आपल्याला याची माहिती कुठून योग्य शास्त्रोक्त पद्धतीने करता येईल हे प्रत्येकाला माहिती असायला हवं. आणि म्हणूनच आपल्याला मॅडमने आत्ता याविषयी अधिक माहिती दिली आणि त्या कोर्सबद्दल सांगितलं. मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे की एखादी महिला सदस्य जर निवडून आली समितीवरती, तर तिच्याकडे कोणते अधिकार येतात आणि तिने काय पद्धतीने नेमकं काम केलं पाहिजे, काय सांगाल?
कसं असतं की ज्यावेळेला आपण गृहनिर्माण संस्थेमध्ये एक सदस्य म्हणून असतो, तर काही वेळेला बऱ्याचशा महिला पुढे येतात, कमिटीवर येतात, परंतु म्हणजे मला थोडंसं खेदाने सांगावं लागेल की त्या महिला कमिटीवर येणाऱ्या महिलांचे अधिकारच दाबले जातात, त्यांना बोलू दिलं जात नाही, त्यांना महत्त्वाची पदं दिलं जात नाहीत. त्यांचं असं म्हणणं असं की तुमचं ज्युरिडिक्शन आहे ते किचनमध्ये आहे, तुम्ही इथे काही करू शकत नाही, तुम्हाला याचं काही कळत नाही. जरी त्या हिरारीने भाग घेऊन त्या कमिटीवर जरी आल्या तरी त्यांचे अधिकार दाबले जातात. तर महिलांना अपील आहे की त्यांनी बायलॉजचं ट्रेनिंग हे घ्यावं, बायलॉ स्वतःसमोर बाळगावे. बायलॉज हे इंग्रजीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत. हा कायदा काय आहे, 1960चा कायदा काय आहे, रूल काय आहेत हे समजून घ्यावं. आणि कमिटीवर आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही एक संस्थेच्या सदस्य असताना तुम्हाला जे प्रश्न भेडसावत होते ते तुमचे ट्रान्सफरचे असू दे, नॉमिनेशनचे असू दे, ट्रान्सफरबरोबर बिलचे असू दे, किंवा तुमचे इतर जे सोसायटीमध्ये हाऊसकीपिंग आहे, बऱ्याच गोष्टी असतात संस्थेमध्ये की ज्या वेळेला आपण सदस्य म्हणून असतो त्यावेळेला आपल्याला भेडसावत असतात. पण जसे आपण कमिटीमध्ये येतो त्यावेळेला आपली भूमिकाच बदलते. तर ती भूमिका न बदलता वास्तव काय आहे, कायदा काय आहे आणि तो इम्प्लिमेंट कसा करावा. आज जर तुम्ही बघितलं की सहकारी खात्यामध्ये जेवढे उपनिबंधक आहेत तिथे बघाल तर एवढे प्रश्न घेऊन लोक येत असतात. जर ही तुम्ही समिती व्यवस्थितपणे जर तिथे कार्यरत राहिली तर असा प्रसंग येणार नाही. काही वेळेला आपण जसं म्हणतो की मी आज ट्रान्सफरचं मॅटर घेऊन गेलेलो आहे, किंवा आज मी इतर गोष्टी सोसायटीच्या कमिटीच्या अगेन्स्ट घेऊन गेलेलो आहे आणि माझा निकालच लागत नाही. याला कारणीभूत आपणच आहोत. जर आपली संस्था आपण कमिटीवर आल्यानंतर व्यवस्थितपणे बायलॉजचं नॉलेज घेऊन जर ती संस्था चालवली, सदस्यांच्या प्रश्न सॉल्व्ह केले, तर हा प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे तुम्ही बायलॉजचं ट्रेनिंग घ्या, बायलॉजचं नॉलेज घ्या आणि त्या पद्धतीने समितीमध्ये कार्यरत राहा. ते करत असताना काही अडचण आली तर आमच्यासारख्या वुमन्स लीगल फोरम ही जी संस्था स्थापन झालेली आहे ते त्याचा अवेअरनेस आम्ही करत असतो. तुम्ही आम्हालाही अप्रोच होऊ शकता आणि ट्रेनिंग घेऊ शकता. नक्कीच मला वाटतं हे फार महत्त्वाचं आत्ता तुम्ही या ठिकाणी सांगितलं, कारण बरेच वेळेला असं होतं की गृहनिर्माण संस्था ही स्थापन होते आणि कमिटीवर आलेले सदस्य त्याचं कामही करतात, पण कुठेतरी आपल्याला असलेलं थोडंसं अज्ञान आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न याला आपल्याला सामोरं जायला लागतं. तर मला असं पुढे जाऊन विचारायचं आहे की जे कमिटीवर आलेले सदस्य आहे, मग तो महिला असेल किंवा मग पुरुष सदस्य असेल, तर त्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत का? तर त्याचं काय मार्गदर्शन करावं? विशेष तरतूद म्हणण्यापेक्षा कायदा हा सगळ्यांना समान आहे. फक्त आपण आता आज महिलांच्या अधिकाराबद्दल बोलतोय तर महिलांनी याच्यावर पुढे यावं, कमिटीवर येण्याचं धाडस दाखवावं. काही वेळेला काय असतं की महिला कमिटीवर येतात परंतु बायलॉचं नॉलेज नसल्यामुळे काही वेळेला काही असे डिसिजन घ्यायची वेळ असते ते घेऊ शकत नाही, किंवा कमिटीमध्ये काही वेळेला अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात की जिथे चेअरमॅन सेक्रेटरी पुरुष प्रधान असेल तर महिलांना कळतच नाही की काय डिसिजन घेतलेले आहे. काही वेळेला रॉंग डिसिजन घेतले जातात आणि त्यावेळेला त्यांना ते मिसगाईड केले जातात. त्यामुळे वारंवार माझं सांगणं हेच असेल की तुम्ही बायलॉज आत्मसात करा, बायलॉजचं ट्रेनिंग घ्या, मराठीमध्ये बायलॉज वाचा, इंग्लिशमध्ये वाचा. याची काही गरज नाही की तुम्ही ती कमिटीवर आल्यानंतर तुम्ही CS पाहिजे, तुम्ही ॲडव्होकेट पाहिजे. तुम्ही क्वालिफाईड आहात, तुम्ही ग्रॅज्युएट असू द्या, 10वी असू द्या, 12वी असू द्या, बाकी गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने एक सिंपल बायलॉज की सोसायटी कार्यरत करण्यासाठी माझे अधिकार काय आहे. मी कमिटीवर आल्यानंतर मी जेंट्स सदस्य असू दे, महिला असू दे किंवा रिझर्व्ह कॅटेगरी, जी माझी समिती झालेली आहे ती समिती झाल्यानंतर मी कुठल्या अधिकाराने तिथे काम करणार आहे, माझे राईट्स काय, किंवा लोकांसाठी काम करताना, लोक म्हणजे माझ्या सोसायटीतले सदस्य, त्यांच्यासाठी काम करताना मला काय करावं लागेल. एखादं ट्रान्सफरचं मॅटर आलं ते मी नीट तपासून घ्यायचं आहे, माझ्या कमिटीने तपासून घ्यायचं आहे. माझ्या मॅनेजमेंट कमिटीची दर महिन्याला एक मीटिंग, अशा 12 मीटिंग्स होतात. त्या मीटिंग्स मी अटेंड करते की नाही, त्या मीटिंग्समध्ये काय डिस्कशन केलं जातं, जे मीटिंगमध्ये डिस्कस केलं जातं तेच इम्प्लिमेंट होतं का, ह्याच्या सगळ्यांची दक्षता त्यांनी घ्यायला हवी. नक्कीच मला वाटतं आता तुम्ही लहान लहान पण बरेच मुद्दे सांगितलेत. बऱ्याचशा गृहनिर्माण संस्थांमध्ये हे सगळे कायदे आणि नियम पाळले जात नाही. तर मला वाटतं इथून पुढे आपणच सजग व्हायला हवं, तरच आपण ती गृहनिर्माण संस्था खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकू. या विषयावरती आपण मॅडमकडून असंच मार्गदर्शन पुढे जाणून घेणार आहोत. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गृहनिर्माण संस्थेमधील स्त्रियांचा सहभाग आणि त्यांचा अधिकार. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट सुनीता गोडबोले मॅडम.
ब्रेकपूर्वी आपल्याला मॅडमनी जे गृहनिर्माण संस्थांमध्ये कमिटीवर येणारे लोक आहेत, सदस्य आहेत, तर त्यांच्यासाठी असणारा महत्त्वाचा ट्रेनिंगचा भाग जो आहे त्याबद्दल मार्गदर्शन केलं. आता आपण इथून पुढे जाणार आहोत. मॅडम, जी महिला कमिटीवर येते धाडस करून, तुम्ही मगाशी म्हणलात त्याप्रमाणे की तिचे अधिकार बरेच वेळेला दाबले जातात, तिला तितकं काम करू दिलं जात नाही, तर मला असं विचारायचं आहे की ज्या महिला कमिटीवर निवडून येतात तर त्यांच्या बाबतीत इतर सदस्यांनी गृहनिर्माण संस्थेतील कसं सहकार्य नेमकं केलं पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे? मी याच्यावर एक जिवंत उदाहरणच देते. आमच्या फोरममधल्याच एक महिला आहे की ज्या सदस्य होत्या. सदस्य असताना बरेचदा कुठल्याही सोसायटीचं मी नाव घेत नाही, परंतु ज्या वेळेला त्या सदस्य होत्या, सोसायटीच्या त्या सदस्यांना होत्या, त्यांचे मिस्टर होते, पण त्यावेळेला त्यांना अनेक अडचणी येत गेल्या. म्हणजे इतक्या अडचणी आल्या की त्यांना आम्हाला अप्रोच करावा लागला. त्याच्यानंतर त्यांनी असोसिएट मेंबर म्हणजे सहयोगी सभासद व्हावं असं आम्ही त्यांना सजेस्ट केलं. सहयोगी सभासद हा एक पार्ट असतो. म्हणजे मूळ सभासद असेल तर त्यांनी 10th A चा फॉर्म भरून, म्हणजे पूर्वी शेअर सर्टिफिकेटवर नाव असायचं, पण आता त्याची गरज नाही आहे. 2019 नंतर जी अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये तुम्ही 10th A चा फॉर्म आणि 100 रुपये भरून सहयोगी सभासद होऊ शकता. म्हणजे जो बोनाफाईड मेंबर असतो, आता समजा तुमचे मिस्टर असेल तर ते तुमचं 10th A चा फॉर्म भरून तुम्हाला सहयोगी सभासद करता येतं. तर त्यावेळेला त्यांना सहयोगी सभासद करताना सुद्धा कमिटीकडनं एवढा त्रास झाला. शेवटी कलेक्टर लँड असल्यामुळे कलेक्टरकडनं तशा ऑर्डर काढल्या, कारण 2007चा कलेक्टरचा GR होता की जर नवऱ्याच्या नावाने घर असेल तर बायकोला जॉईन करू शकतो, बायकोच्या नावाने घर असेल तर नवऱ्याला जॉईंट मेंबरशिप देता येते. तशा पद्धतीने त्या जॉईंट सभासद झाल्या. त्या सभासद झाल्यानंतर मग एक वेळ अशी आली की त्यांना मोटिवेट करून, त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम देऊन, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास स्वतःचा होता पण तो आणखीन वाढवून आज त्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी आहे. आता हा त्यांचा पाठ. इलेक्शन झाले, त्या निवडून आल्या, त्या सेक्रेटरी झाल्या. परंतु ज्या वेळेला एखादी महिला त्या पदावर येते, समितीवर सेक्रेटरी पद घेते, तर त्यावेळेस तिची जबाबदारी ही खूप वाढते. ज्या वेळेला तिची जबाबदारी वाढते तर इतर समिती सदस्य हे सहकार्य करत असतात. परंतु माझं अपील हे मेंबर्सना आहे, काही वेळेला काही मीटिंगमध्ये असे काही प्रश्न हे केले जातात की तिला कन्फ्यूज केलं जातं. मग अशा वेळी प्रशिक्षण जो भाग आहे ते बायलॉजचं ट्रेनिंग किंवा बायलॉजचं नॉलेज तिला असेल तर ती कन्फ्यूज होत नाही किंवा तिला त्याच्यावर उत्तरं देणं सोपं जातं. तर त्यामुळे ज्या वेळेला एखादी महिला समितीवर येते, एक्झिक्युटिव्ह पोस्ट घेते, तर तिला मोटिवेट करा, तिला छान पद्धतीने काम करण्याची संधी द्या. ती इतकं उत्कृष्टपणे काम करते. आज जी आमच्या फोरमची जी महिला तिथे सेक्रेटरी सचिव पदावर आहे, ती इतक्या उत्कृष्टपणे काम करते. मग ती तिथल्या असलेल्या सोसायटीतल्या मुलांचे प्रश्न सोडवते, महिलांचे प्रश्न सोडवते, इतर गोष्टींकडे देते लक्ष. किंवा काही वेळेला लिकेजचे एवढे मोठे प्रॉब्लेम्स सोसायट्यांमध्ये असतात, ती एक आपलं घर, आपल्या घरामध्ये येणाऱ्या अडचणी कशा असतात आणि त्यावेळेला ती कसं सोडू शकते, तसंच ती सोसायटीचं कार्य हे करत असते. नक्कीच मला वाटतं आत्ता जे तुम्ही उदाहरण दिलं त्याच्यावरून कुठेतरी आम्हालाही एक विश्वास निर्माण झाला की खरंच त्या सदस्यावरती, महिला सदस्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण ती समितीवर आल्यानंतर तितक्याच कर्तव्यतेने आपल्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडणार आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. आपल्याला शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतोय मी. बोला. नमस्कार. काही ठिकाणी महिला मंडळ किंवा बचत गटाची जी महिला असतात, आता सगळीकडे ग्रुप तयार असतात त्यांचं. मग तसंच त्यांनी एखादा ग्रुप तयार करून एखादा गृह प्रकल्प, घर निवडून यांच्यासाठी त्यांनी जर इच्छा असेल, मग ती लोक ऍप्लिकेशन कुठं करायचं आणि त्यांच्या नावानं हक्कानं असं घर मिळू शकते काय, त्यांच्या म्हणजे त्यांची काय प्रोसिजर असते, त्याला त्यांनी कशा प्रकारे ऍप्लिकेशन करायला पाहिजे, काय मार्गदर्शन करायला, असं माझा प्रश्न आहे. कसं आहे की हा भाग झाला वेगळा. म्हणजे त्यांनी ग्रुप तयार करावा, बचत गट आहे. आपला आजचा विषय आहे की गृहनिर्माण आपण जास्त फोकस करतोय. तर निश्चित गव्हर्नमेंटच्या बऱ्याच साईट आहे, त्याच्यामध्ये म्हाडाची साईट आहे, सिडकोची साईट आहे, त्याच्यानंतर कलेक्टर लँड आहे. तर ह्या जागेमध्ये महिलांचे अधिकार काय आहेत, किंवा महिलांना घर घेताना काही अडचण आहे का, किंवा महिलांनी त्यांच्या नावाने घर घेताना काही संधी आहेत का, तर त्या साईटवर तुम्हाला उपलब्ध होतात. किंवा महिला मंडळाने असे जर गट तयार केले, आम्हाला एक वुमन्स लीगल फोरम म्हणून जे आम्ही आहोत, आमचं हे कार्य फ्री आहे, अवेअरनेस प्रोग्राम करत असतो. आम्हाला अप्रोच झालं तरी आम्ही याच्यावर मार्गदर्शन करू शकू.
नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही उल्लेख केलात की जे तुमचं फोरम आहे आणि त्याद्वारे वेगवेगळे तुम्ही लोकांना जागृत करण्याचं काम करत असता. तर असा कार्यक्रम आता महिला दिन आहे येणारा, तर या निमित्तानं काही आपण करणार आहात का की जिथे ज्यांना इच्छा आहे त्या इच्छुक व्यक्ती अशा ठिकाणी येऊ शकतील, काय सांगाल? आम्ही दरवर्षी बरेच सेमिनार्स, वर्कशॉप, बायलाज, कोऑपरेटिव्ह ॲक्ट, रूलवर करत असतो. डिपार्टमेंटचं मार्गदर्शन मिळत असतं, कमिशनर लेव्हलने मार्गदर्शन मिळत असतं, मिनिस्ट्री लेव्हलने मार्गदर्शन मिळत असतं. तसंच 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन याचं औचित्य साधून आम्ही लीगल म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग आणि महिलांचे अधिकार याच्यावर 11 तारखेलाच आमचा द पार्क क्लब शिवाजी पार्कला हा कार्यक्रम आहे. तो फ्री आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिलांच्या अधिकारांवर सिनियर काउन्सिलर हायकोर्टाच्या बोलवल्या आहेत, उपनिबंधक महिला अधिकारी ज्या स्वतः आहेत त्यांना बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर काय असतं की काही वेळेला महिला सहकारी संस्थेमध्ये काम करतात, एखादी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ब्रेक झाली किंवा इतर काही गोष्टी झाल्या आणि पोलीस स्टेशनला अप्रोच करायची वेळ झाली तर काही वेळेला ती निराश त्यांना व्हावं लागतं. ते असं की तुम्ही सोसायटीमध्ये राहता, सोसायटीचे नियम वेगळे आहेत, पोलिसांचे लॉ वेगळे आहेत, आम्हाला तुमच्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही. तर अशा वेळेला पोलिसांची भूमिका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये काय आहे ही महत्त्वाची भूमिका करण्यासाठी, कारण त्या अनुभवातून मी पण गेलेली आहे. परंतु एक ॲडव्होकेट असल्यामुळे की लिगल नॉलेज असल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने तिथे जावं हे नॉलेज आहे, परंतु प्रत्येक महिलाला ते आत्मसात करावं लागेल. तर त्यामुळे त्या दिवशी आम्ही असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांनाही बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये महिलांना गृहनिर्माण संस्थेमध्ये रोजगाराच्या संधी काय आहेत त्याच्यावर मार्गदर्शन आहे. तर भरभरून अतिशय छान घेऊन आम्ही आलेलो आहे त्या दिवशी. तर नक्की महिलांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि यावं. 11 मार्च 2023 संध्याकाळी 5 वाजता द पार्क क्लब. नक्कीच. आणि मला वाटतं अशा शिबिरांचं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे वर्षभरात ही अनेक शिबिरं होत असतात. आपण स्क्रीनवर त्याचे मगाशी फोटोही बघितले. तेव्हा याच्याकडे कुठेतरी लक्ष द्या, म्हणजे आपल्याला या कार्यक्रमांबाबतची माहिती मिळत राहील आणि आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल. आपल्याला एक कार्यक्रमात फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारत आहेत विरारहून. नमस्कार विनयाजी. नमस्कार. 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 मला विचारायचं मॅडम की गृहनिर्माण संस्थेमध्ये स्त्रियांसाठी महत्वाची कोणती कामे असतात? बरं. स्त्रियांसाठी म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला आपण मॅनेजमेंट कमिटीमध्ये येतो तर त्याच्यामध्ये काम करताना आपले अधिकार काय आहे, कशा पद्धतीने काम करायचं, इतर सदस्य जे आपले कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे ज्या सदस्य आहेत, तर एक महिला म्हणून म्हणण्यापेक्षा एक महिला कमिटी सदस्य म्हणून तुम्हाला त्यांना सहकार्य करायचे. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर मॅटर्स येतील. तुम्ही महत्त्वाचं पद त्याच्यामध्ये घ्या, त्याच्यामध्ये ट्रान्सफरचं मॅटर येतं, नॉमिनेशन. ज्या वेळेला गृहनिर्माण संस्थेमध्ये एखाद्याचा फ्लॅट असतो तर नॉमिनेशन करणं फार महत्त्वाचं असतं. आणि नुसतं नॉमिनेशन नाही, कारण आपण काही वेळेला असा विचार करतो की तुम्ही ठीक आहे, तुम्ही नॉमिनेशन फॉर्म भरून दिला, आम्ही एक्नॉलेजमेंट दिली, चला झालं. पुढे मागे त्या बोनाफाईड मेंबरचं काही झाल्यानंतर नॉमिनी मेंबरला फ्लॅट मिळतो का? तर नॉमिनी इज अ ट्रस्टी, तर त्यामुळे त्याच्याबरोबर विल. तर तुम्ही तुमच्या संस्थेच्या लेवलने असे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करत जा. सदस्यांचे अधिकार काय आहेत, तुम्ही कमिटी मेंबर्स म्हणून ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला येताना तुम्ही सहकार्य कसं कराल, तुमच्याकडे आलेल्या प्रश्नांचं निवारण कसं कराल, तुम्ही अशा पद्धतीने काम करा की तुम्हाला कंप्लेंट्स फार कमी येतील. मग त्याची तुम्ही बायलॉजमध्ये गेल्यानंतर पूर्ण आहे त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने तुम्हाला काम करायला पाहिजे, विषय कुठले असतात सोसायटीमध्ये. त्याच्यामध्ये लिकेजचा प्रॉब्लेम असतो, हाऊसकीपिंगचा प्रॉब्लेम असतो, मुलांचे प्रश्न असतात, पार्किंगचा इश्यू असतो. काही वेळेला असेही इश्यू असतात की सोसायटीमध्ये आवारामध्ये एक मोजकी जागा असते पार्किंगला आणि मुलांनाही तिथे खेळायचं असतं. आता काही वेळेला आपण विचार करतो, अरे माझी गाडी तिथे उभी आहे, मुलांचा बॉल गेला, माझ्या गाडीला डॅमेज येईल. तर असे प्रश्न होऊन सोसायट्यांमध्ये भांडणं होतात. त्यावेळेला 2 गट होतात. मग त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही कमिटी सदस्य किंवा कमिटी एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणून असाल तर तुम्ही ज्यावेळेला घरातले प्रश्न सोडवताना कसा विचार करता की माझ्या घरामध्ये कुठेही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, तसंच समिती सदस्य असताना तुम्ही ते प्रश्न त्या पद्धतीने सॉल्व्ह करायला हवे. नाही, मला वाटतं तेच तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला ट्रेनिंग त्यासाठी असणं हे फार आवश्यक आहे, तरच आपण ठामपणे कुठला तरी निर्णय घेऊ शकतो. आत्ताच यालाच जोडून मला प्रश्न विचारायचा आहे की जो सदस्य कमिटीवरती आहे तर त्यांनी विशेषतः, कारण कसं आपल्याकडे बदल होत असतात, वेगवेगळे कायदे, वेगवेगळे अधिनियम तयार होणं, कलम बदलणं, तर त्यांनी विशेषतः कोणत्या कायद्याचं अवलोकन केलं पाहिजे जे कमिटीवर आलेले सदस्य आहेत त्यांनी? त्यांनी कोऑपरेटिव्ह ॲक्ट
1960 आणि रूल 1961 आणि त्यातून तयार झालेले बायलॉज, ज्याचं ट्रेनिंग आपल्याला घेणं फार मॅन्डेटरी आहे. तर तेच नॉलेज त्यांनी आत्मसात करावं. आणि काही वेळेला असं होतं की आपल्याला काही गोष्टी नाही कळाल्या तर तुम्ही वकिलांची मदत घेऊन ते नॉलेज आत्मसात करू शकता किंवा त्याच्यावर ओपिनियन घेऊन इम्प्लिमेंट करू शकता. काही वेळेला सोसायटीमध्ये तुम्ही समिती सदस्य असतात, काही वेळेला असे इश्यू येतात की तुम्हाला माहिती असतं परंतु त्याला बगल देऊन, ज्याला आपण म्हणतो काही वेळेला बायपास करून आपल्याला जायचं असतं आणि ते उद्देश साध्य करायचं असतं. त्यावेळेला तुम्हाला कायदे कळालेले असतात, तुम्हाला बायलॉचं नॉलेज असतं, तुम्हाला लिगल ओपिनियन घ्यावं सदस्य म्हणून तुम्ही घेणं गरजेचं असतं. तसं न करता तुम्ही तो विषय चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता तर तसं करू नका. त्यामुळे जर तुम्हाला हे काम करताना काही अडचण आली तर बायलॉजचा वापर करा. बायलॉज मराठी इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. कोऑपरेटिव्ह ॲक्ट अँड रूलचा वापर करा. आणि कसं आहे की कुठलीही गोष्ट, मग ती तुम्हाला स्पेशल जनरल बॉडी घ्यायची आहे, तुम्हाला AGM घ्यायचे, काही वेळेला स्पेशल जनरल बॉडी म्हणजे सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची वेळ येते. मग ती कशासाठी बोलवली जाते, AGM काय आहे, AGM वर्षातून एकदाच होते, त्याच्यात कुठले विषय घेतले जातात, तुमची स्पेशल जनरल बॉडी असते त्याच्यावर कुठले विषय घेतले जातात. त्याच्यानंतर तुम्ही समिती सदस्य म्हणून ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला प्रत्येक मीटिंग अटेंड करा. एक लक्षात ठेवा, तुम्ही सलग 3 मीटिंग जर अटेंड केली नाही तर तुम्हाला नो कॉन्फिडन्स मोशनमधून त्या समितीमधून काढलं जाऊ शकतं. तर त्यामुळे मला माझ्या घरचं पण महत्त्वाचं काम आहे, तसंच मी घेतलेला पुढाकार किंवा मी आलेल्या सोसायटीमध्ये कमिटी मेंबर म्हणून मी आलेले किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणून आलेली आहे, तर माझं तिथेही माझं फार मोठं कर्तव्य आहे, कारण लोकांच्या शंकेचं निरासन करायचं आहे. तर त्यामुळे इथे म्हणजे काही अनुभव आम्ही असे बघितलेले आहे की एका सोसायटीमध्ये ट्रान्सफर मॅटर्ससाठी ॲडव्होकेट बाई असून सुद्धा तिला डावललं गेलं की जिचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आम्ही वुमन्स फोरम म्हणून इनिशिएटिव्ह घ्यायचा प्रयत्न केला, परंतु तिथेही इतक्या दुय्यमपणे वागणूक दिली गेली की आम्हाला त्या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतंय. नाही, मला वाटतं ही खेदाची बाब आहे की आपल्या ठिकाणी एवढा फोरम असून सुद्धा अशा पद्धतीने डावललं जाणं हे चुकीचं आहे. त्यावेळेला सगळ्या सदस्यांकडून अर्थात सहकार्याची ही अपेक्षा कायम करायलाच हवी. या विषयावर आपण असंच मार्गदर्शन मॅडमकडून पुढे घेणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गृहनिर्माण संस्थेतील स्त्रियांचा सहभाग आणि अधिकार, आणि या विषयावर मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट सुनीता गोडबोले मॅडम. मॅडम, मगाशी आपण बोललो, चर्चा केली की स्त्रियांना जर सगळे अधिकार घ्यायचे असतील तर मुळात त्यांना त्याच प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला हवं. तर यानंतरचा मला प्रश्न असा विचारायचा आहे की प्रत्येकालाच आज काम करण्याची तितकीच गरज आहे, तर गृहनिर्माण संस्थेमध्ये स्त्रियांना काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात का, जर त्यांनी व्यवस्थित ट्रेनिंग घेतलेलं असेल, त्यांना सगळी माहिती असेल तर याविषयी काय सांगाल? निश्चित. आज गृहनिर्माण संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करणं किंवा एक लीगल कन्सल्टंट म्हणून काम करणं किंवा रिकव्हरी ऑफिसर म्हणून काम करणं, अशा बऱ्याच रोजगाराच्या संधी आहेत. फक्त आपण एक पाऊल पुढे, जसं आपण म्हणतो तू चाल पुढं, तशा पद्धतीने एक पाऊल आपलं पुढे येणं फार महत्त्वाचं आहे. संधी आपल्याकडे खूप आहेत, त्या संधीचा फायदा घेणं महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम जसं मी तुम्हाला सांगितलं की GDCA गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी, हा जो आपल्या सहकारी खात्याचा GDCA कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये मुळात विषय 6 घेतलेले आहेत. ते 6 विषय जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह लॉ आहे, कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आहे, कोऑपरेटिव्ह बँकिंग आहे, कोऑपरेटिव्ह ऑडिट अकाउंट आहे आणि कोऑपरेटिव्ह हिस्ट्री आहे. म्हणजे हा सहकार कायदा किंवा सहकार चळवळ कशी आली, हा GDCA कोर्स कसा आला, हे विषय कसे आले, आणि हे विषय आपल्याला सहकारी संस्थेमध्ये काम करताना किंवा समितीवर असताना हे करताना उपयोगात येतील. आता ह्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्याच्यामध्ये GDCA म्हणजे गव्हर्नमेंट एमपॅनल ऑडिटरचा हा कोर्स आहे. हा आपल्या सहकारी खात्याचाच आहे, दरवर्षी येतो, त्याची मे महिन्यामध्ये परीक्षा असते. आमच्यासारख्या संस्था त्याचं कोचिंगही देत असतात. तुम्ही स्वतःही त्याचा अभ्यास करून हे करू शकता. सहकार खात्याच्या साईटवर त्याची लिंक तुम्हाला मिळत असते. हे विषय कधी आहे, याच्या परीक्षा कधी आहे, याच्या परीक्षा ह्या ठरलेल्या असतात, मे महिन्यामध्ये असतात. तर
हा इतका भरगच्च असा हा कोर्स आहे की तुम्हाला एखाद्या सोसायटीमध्ये CHM म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता. ती इतकी सुंदर संधी आहे. तुम्ही फुल टाईम एखाद्या संस्थेमध्ये काम करू शकता, पार्ट टाईम तुम्ही संस्था घेऊ शकता. आपल्या महिलांना जर पार्ट टाईम करायचं असेल, तिला सकाळी वेळ असेल तर एखाद्या सोसायटीमध्ये ती सकाळी मॅनेजर म्हणून काम करू शकते, दुपारी करू शकते, संध्याकाळी करू शकते. आणि इतक्या छान पद्धतीने ते मॅनेजमेंटचा हा जो GDCA केल्यानंतर तुम्ही एमपॅनल ऑडिटर तर व्हालच, पण सायमल्टेनियसली तुम्ही मॅनेजर म्हणून काम करू शकता, फ्रीलान्सिंगली काम करू शकता. आज मुंबईसारख्या शहरांमध्ये मॅनेजरची अत्यंत गरज आहे. आम्ही स्वतः बघतो की ज्या वेळेला GDCA करताना काही संस्थेमध्ये आम्ही आमच्या ह्या स्टुडंटने जेव्हा पाठवतो तर इतका भरगच्च असा हा कायदा आहे की त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे शिकलं जातं आणि त्याचा प्रॅक्टिकल अनुभव येतो. तर त्यामुळे महिलांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येने उतरवावं. तुम्हाला काही अडचण असेल तर आमच्यासारख्या संस्थेला तुम्ही अप्रोच करा, आम्ही तुम्हाला पूर्ण याच्याबद्दल माहिती देऊ. तसंच रिकव्हरी ऑफिसर म्हणून पण आहे. तुम्ही सहकारी पतसंस्था हे बघितलं असेल, त्या पतसंस्थेवर ज्या वेळेला जसे मेंबर्स येतात त्या पद्धतीने काही रिकव्हरी करावी लागतात. तर त्या रिकव्हरी मध्ये ज्या वेळेला महिला रिकव्हरी म्हणून ज्या वेळेला येते त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा होतो. किंवा जसं आता मी सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्राधिकृत अधिकारी, जसं रिकव्हरी ऑफिसर म्हणून तुम्ही यावं, ते तुम्हाला फेडरेशनतर्फे पण केलं जातं, काही वेळेला संस्थेतर्फे पण केलं जातं. तुम्हाला तिथे तुम्हाला संधी दिली जाते. त्याला पेमेंटही आहे की तुम्ही म्हणजे हे काही आपल्याला फुकट काम करायचं नाही, ती रोजगाराची संधी आहे. त्याच पद्धतीने प्राधिकृत अधिकारी आणि निवडणूक अधिकारी, मी स्वतः पण एक प्राधिकृत अधिकारी आहे. म्हणजे ॲडव्होकेट असताना सुद्धा, बिझी शेड्यूल असताना सुद्धा तुम्हाला ही गरज काय आहे किंवा महिलेला ही गरज काय आहे, तर तुम्ही एक छान पद्धतीने ती संस्था, त्या संस्थेवर प्राधिकारी कधी येतो की ज्या वेळेला संस्थेमध्ये काही गडबड झालेली असेल किंवा काही प्रॉब्लेम झाले असतील, काही मॅनेजमेंट कमिटीचे इश्यू झालेले असतील, एखाद्या सदस्याची तक्रार डिपार्टमेंटमध्ये गेलेली असेल आणि ती तक्रार इतकी सिव्हिअर असते की त्यावेळेला ती मॅनेजमेंट कमिटी बरखास्त करून तिथे प्राधिकृत अधिकारी नेमला जातो. त्याचा कालावधी 6 महिने, पुढचे 6 महिने अशा पद्धतीने असतो. परंतु जर हा प्राधिकृत अधिकारी ट्रेंड असेल, त्यांनी बायलॉचं व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं असेल, GDCA केलेलं असेल, लिगलचं असेल, CA असेल, तर ते खूप छान पद्धतीने ती सोसायटी सुरळीत करून त्या सोसायटीचे इलेक्शन करून बाहेर पडू शकतात. तर ही एक संधी तुम्हाला आहे. आता सध्या मुंबईसारख्या शहरांमध्ये एवढे इलेक्शन्स E वर्गामध्ये म्हणजे 250च्या खाली सोसायट्या, त्याच्यानंतर क वर्ग आहे, ड वर्ग आहे म्हणजे मोठ्या संस्था आहे, पतसंस्था आहे, इथे रिटर्निंग ऑफिसरची म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांची गरज असते. तर ते पॅनल डिपार्टमेंटकडनं तयार केलं जातं. तर त्या पॅनल करण्यासाठी तुम्हाला काही शिक्षणाची अट नाही आहे. तुम्ही 10वी असा, 12वी असू द्या, तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असू द्या, तुम्ही ॲडव्होकेट असू द्या, CA असू द्या, गृहिणी असू द्या, तुम्हाला जर हे व्यवस्थित नॉलेज तुम्ही घेतलं किंवा घेण्याच्या तयारीत असाल, ज्या ज्या वेळेला हे डिपार्टमेंटचं पॅनल येतं त्यावेळेला तुम्ही त्या पॅनलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करा. म्हणजे ही सुद्धा एक रोजगाराची संधी आहे. त्याच पद्धतीने निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून पण ती संधी तुम्हाला रोजगाराची तिथे आहे. परंतु तुम्हाला निवडणुकीचं ट्रेनिंग हे फेडरेशनकडनं दिलं जातं, डिपार्टमेंटकडनं दिलं जातं. ते ट्रेनिंगसुद्धा मॅन्डेटरी आहे. ते ट्रेनिंग जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही कुठल्याही संस्थेवर निवडणूक घेऊ शकता. मला वाटतं आणि ह्या तुम्ही आत्ता सांगितलात त्या संधींबद्दल खरंच आपल्याला माहिती नव्हती. इतक्या प्रकारच्या संधी महिलांसाठी उपलब्ध आहेत, तर जरूर सगळ्या महिलांनी, सखींनी त्याचा लाभ घ्यायला हवा. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार. 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 असा आहे, गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजामध्ये म्हणा किंवा कार्यामध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग होण्याच्या दृष्टीने कसं प्रोत्साहन दिलं जावं. कारण यामध्ये असं एक निरीक्षण दिसतं की या क्षेत्रामध्ये येणाऱ्या महिलांना म्हणजे रस कमी असतो किंवा यात मी काय योगदान देऊ शकते. कधी कधी आवड असते पण कोणी सपोर्ट करणार नसतं. तर या दृष्टीने आपण सांगावं. धन्यवाद. खरं मला वाटतं अगदी त्यांनी माझ्याही मनातला हा प्रश्न विचारला की बरेच वेळेला महिलांना खूप इच्छा असते आणि त्यांना दबाव आणला जातो की तुला काय करायचं आहे, तू घर बघ, इथे जाऊ नको, किंवा वाईस वर्सा उलटही सिच्युएशन होते, तीच म्हणते की मलाच याच्यात जायचं नाही. तर तुम्ही तुमच्या अनुभवातून आम्हाला सगळ्या सखींना काय मार्गदर्शन कराल की त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, या दृष्टीने आपण कशी जागरूकता निर्माण कराल? जसं तुम्ही सांगितलं तशी सुरुवात ही घरूनच व्हायला पाहिजे. काही वेळेला तिची आवड असते पण सवड नसते.
काही वेळेला काही प्रसंग असे येतात की त्यावेळेला तिला त्या कमिटीवर यावंसं वाटतं. काही वेळेला असं असतं की तिची इच्छा खूप असते, तिच्याकडे वेळही असतो, परंतु घरातूनच तिला मोटिवेशन मिळत नाही. घरातूनच तिला हे केलं जातं, तू आपलं घरातलं काम कर, किचनच बघ, तुला काही गरज नाही, एवढे प्रॉब्लेम्स असतात, सोसायटीमध्ये एवढी गडबड गोंधळ आहे, सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तू कुठे आणखीन तिथे जातेस, सोडून दे, काही गरज नाही. तर पहिलं मोटिवेशन, मग ते नवरा म्हणून असू दे, मुलं म्हणून असू दे, मुलगी म्हणून असू दे, तिला घरातून मोटिवेशन हे फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला ती मोटिवेशन घेऊन घरातून पाऊल पुढे काढते त्यावेळेला ती समितीमध्ये येते. तिचं छोटं घर आणि नंतर गृहनिर्माण संस्था, तिचं मोठं घर, त्यावेळेला आल्यानंतर तिचे सहकारी जे आहेत त्यांनी तिला मोटिवेट करणं, म्हणजे जर ती सचिव असेल किंवा ती अध्यक्ष असेल किंवा ती ट्रेझरर असेल, कारण काही वेळेला सीए असते, काही वेळेला अकाउंट्स जरी सीए नसली किंवा ॲडव्होकेट नसली तरीसुद्धा काही वेळेला नॉलेज इतकं असतं की ती अकाउंट्स इतक्या छान पद्धतीने सांभाळू शकते. तिला ट्रेझररचं पद जर दिलं तर बाकी सहकाऱ्यांनी तिला मदत करायला हवी. कारण का की ज्या पद्धतीने ती निवडून येते, तिला म्हणजे काही वेळेला आम्ही असंही बघितलेलं आहे की इलेक्शनमध्ये रिटर्निंग ऑफिसर होताना बायका हळूच येतात, मॅडम मी करू शकेन ना, मी येऊ शकेन ना, मला काही अडचण येणार नाही ना, अडचण आली तर मी काय करावं. त्यावेळेला आम्ही मोटिवेट करत असतो, आम्ही असे अवेअरनेस कार्यक्रम घेत असतो की महिलांनो तुम्ही या. म्हणजे काही वेळेला इलेक्शन्स प्रोसेस करताना त्यांना हेच कळत नाही मुळात की आता समजा 11 जणांची कमिटी आहे, 6 जनरल कॅटेगरी आहे, 2 महिला आहेत आणि 3 रिझर्व कॅटेगरीमध्ये. अरे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये येऊ शकता, तुम्ही जनरलमध्ये येऊ शकता, तुम्ही महिला कॅटेगरीमध्ये येऊ शकता, तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये होता. काही वेळेला म्हणजे अतिशय खेदाने सांगावं वाटतं की काही वेळेला ज्या वेळेला मॅनेजमेंट कमिटी तयार होते त्यावेळेला ती बॉडी इतकी अशा पद्धतीने तयार होते की ही महिला इथे आलीच नाही पाहिजे, अशा पद्धतीचं तिचं वातावरण केलं जातं. तर त्या वातावरणाला कोणी बळी पडून न देता ती महिला जर तिथे उभी असेल आणि इलेक्शन होणार असतील, म्हणजे काही वेळेला अपोज इलेक्शन्स होतात, काही वेळेला अपोज होतात. आता मी रिसेंटली एक इलेक्शन्स घेतलं, त्याच्यामध्ये जी महिला आली तिने मला विचारलं की मॅडम मुझे तो कुछ मालूम नहीं है, मैं इसमें काम कर सकती हूँ. जर माहीत जरी नसलं, तुझी तयारी आहे, तू येऊ शकतेस, तुझी इच्छा आहे, तुझं आत्मबळ आहे, तर तू कमिटीवर नक्की ये. त्यावेळेला बायलॉचं हे कर, काही अडचण आली तर आमच्यासारखे फोरम आहेत, कारण आम्ही बरेचसे फ्री सेमिनार याच्यावर घेत असतो. तर तिने कमिटीवर यावं, कमिटीने सहकार्य करावं, घरातून सहकार्य करावं, बरोबरीची मुलं असतील त्यांनी सहकार्य करावं. त्या सहकार्यातूनच तुम्ही सहकार क्षेत्रात पदार्पण छान पद्धतीने करू शकाल. खरं मला वाटतं हे वाक्य फार महत्त्वाचं होतं की त्या सहकार्यातूनच सहकारी क्षेत्रात आपल्याला पदार्पण करता येईल. कुठेतरी फक्त आत्मविश्वासाच्या जोड आणि सहकार्याची त्याला साथ हवी. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, मीना सैंदाणे आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार. 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 हा हॅलो. बोला बोला. नमस्कार मॅडम, तुमचा आजचा विषय फार छान आहे, मला तो आवडला. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की बऱ्याच घरांमध्ये महिला शिकलेल्या असतात, त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर असतात. त्या जर गृहनिर्माण संस्था उभं करायचं म्हटलं तर त्यांना बँकेकडून कर्ज मिळतं का, ज्यामुळे त्या आपलं आर्थिक जे असतं नियोजन त्या घरातून नाही करू शकत पण बँकेकडून त्यांना ते मिळतं का, हा माझा प्रश्न आहे. नक्कीच आपल्या प्रश्नाचं मॅडम आता उत्तर देतील. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर या प्रश्नाचं उत्तर जाणून आपण अधिक माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गृहनिर्माण संस्थेतील स्त्रियांचा सहभाग आणि अधिकार, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट सुनीता गोडबोले मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला मीना सैंदाणे यांनी जळगावहून प्रश्न विचारला होता की स्त्रियांना जर समितीमध्ये काम करायचं असेल आणि जर त्यांना आर्थिक बाजू त्यांची थोडीशी कमकुवत असेल तर बँकेकडून वगैरे काही कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते का? हा, त्यांचा असा प्रश्न होता की समितीमध्ये येण्यापेक्षा त्यांना सहकारी संस्था किंवा असं काही जर करायचं असेल तर आता सध्या MSME म्हणून आहे उद्योगी, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून तिथे ती सोय केलेली आहे, किंवा इतर बँकाही महिलांसाठी कर्ज व्यवस्थाही देतात, तर ते तुम्हाला तिथून मिळू शकेल. म्हणजे तोही काही अडथळा आपल्याला येणार नाही. अडचण. आता मला विचारायचं आहे की ज्या सरकारी जमिनी असतील, जसं कलेक्टर लँड आहे किंवा सिडकोची जमीन आहे, जागा आहे, तर त्यासाठी स्त्रियांचे काही अधिकार विशेष आहेत का, त्याची काही तरतूद आहे का याबाबत? विशेष अधिकार म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या ज्या जागा आहेत, कलेक्टर लँड, सिडको किंवा माडा, म्हणजे कलेक्टर लँडचा तर 2007चा GR आहे की ज्याच्यामध्ये समजा नवऱ्यांच्या नावाचं घर असेल तर महिलेला इमिजिएटली जॉईंट मेंबरशिप मिळू शकते. म्हणजे कसं होतं की ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये कसं होतं की समजा तुमच्या मिस्टरांच्या नावाने घर असेल, उद्या काही झालं तर
जर नॉमिनेशन केलेलं नसेल, विल नसेल, तर तुम्ही मुलांपासून तुमचे सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये लिगल हेअर म्हणून येतात आणि मग काही वेळेला त्या बाईला अडचण फ्युचरमध्ये येऊ शकते. तर त्याच्यापेक्षा जर ह्या कलेक्टर लँडमध्ये असे GRG आलेले आहेत त्याचा फायदा घेऊन सहकारी संस्थेनीच त्यांना सहकार्य करावं की जर नवऱ्याच्या नावाने घर असेल तर बायकोला जॉईंट मेंबरशिप द्यावी. बायकोला जॉईंट मेंबरशिप दिल्यानंतर त्याचे फायदे काय होतात की नंतर नॉमिनेशनमध्ये तुम्ही मुलांची नावं टाकू शकता. उद्या समजा बाईचं नावाने घर असेल तर पुरुष जॉईंट मेंबरशिप होतो, पुरुषाच्या नावाने असेल तर बायको जॉईंट मेंबर होते. म्हणजे पुढचे जे त्रास आहेत की जिथे आईचं नाव म्हणून किंवा बायकोचं नाव म्हणून आल्यानंतर तिचा शेअर छोटा होतो, तसं न होता जर जॉईंटमध्ये आले तर तिचे अधिकार 50% तसेच अबाधित राहतील आणि नंतर नॉमिनी म्हणून जे लिगल हेअर आहेत तर तिथले सोपस्कार करताना लिगल कायदेशीर बाबीमध्ये अडचण येऊ शकत नाही. तर त्याचा फायदा ह्या महिलांनी नक्की करावा की आणि सहकारी संस्थांनी सुद्धा. म्हणजे मी त्याचं उदाहरण माझ्यावरनं देते की कलेक्टर लँड्समध्ये जेव्हा ट्रान्सफरची वेळ आली तेव्हा माझ्या मिस्टरांच्या नावाने जेव्हा ट्रान्सफर झालं तर 2007चा कायदा आम्ही अंमलात जो आलेला होता त्याचा अधिकार घेऊन त्या तिथल्या असलेल्या कलेक्टरनी जॉईंट मेंबरशिपमध्ये माझं नाव आलं आणि त्याचा फायदा एक असा झाला की ज्या वेळेला फेडरेशनचे इलेक्शन झाले किंवा मुंबई बँकेचे इलेक्शन झाले तर मला त्या जागेतून म्हणजे गोरेगावला जॉईंट मेंबरच्या जागेतून मला ते इलेक्शन्स कंटेस्ट करता आले. हा एक मोठा फायदा महत्त्वाचा आहे फायदा. आणि मला वाटतं हा समानतेच्या तत्वावर आधारलेला आहे की तुम्हाला त्या पद्धतीचा अधिकार देण्यात आलाय. तर याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी, विशेषतः कलेक्टर लँड असेल किंवा इव्हन माझ्या ज्या संस्थेमध्ये हे ट्रान्सफर झालं त्या संस्थेने तर हा उपक्रमच हाती त्यावेळेला घेतलेला होता. त्यावेळेचे असलेले सेक्रेटरी त्यांनी तर त्या पद्धतीने फॉर्म्स हे केलेले होते आणि पुरुषांना सांगितलेलं होतं की हा संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या मिसेसना करा. म्हणजे त्यांचं त्यावेळेच्या असलेल्या सेक्रेटरीचे तर धन्यवादच मानावे. म्हणजे नाही, नक्कीच. आणि मला वाटतं तुम्हाला जसा अनुभव आला तसंच इतर सखींच्या बाबतीतही होऊ शकतं. तर याची आपली सगळ्यांनी नोंद घ्यायची. मला असं विचारायचं आहे मॅडम की एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये निवडणुका झाल्या आणि समिती तयार झाली, परंतु एखादं पद जर रिक्त असेल तर त्या ठिकाणी महिला सदस्य ही समितीवर येऊ शकते का? पूर्वी 2014चा एक कॉऑप्शनचा कायदा होता की तिथे कसं होतं की 2.5 वर्षानंतर तुम्हाला कॉऑप्शनचं होतं. परंतु आता रिसेंटली 2022चा प्रिन्सिपल सेक्रेटरींचा एक निर्देश आलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचे इलेक्शन झाले. फॉर एक्झाम्पल आता मी माझ्या सोसायटीचे इलेक्शन झाले आणि मला असं कळलं की जनरलमध्ये एखादी जागा शिल्लक आहे, मी जनरल कॅटेगरीची आहे, किंवा रिझर्वची शिल्लक आहे, मी रिझर्व कॅटेगरीची आहे, किंवा महिलांच्या 2 पैकी एकच जागा आणि एक शिल्लक आहे. तर तो रीतसर अर्ज करून ती समिती इलेक्शन्स कमिशनरना ते पाठवून हे कॉप्शन करू शकते. म्हणजे ज्या जागेसाठी वेकेंट जागा आहे त्या जागेसाठी तुम्ही कायदेशीररित्या कॉप्शनला येऊ शकता. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःही अर्ज देऊ शकता. काही वेळेला निवडून आलेले आहेत, 6 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. काही वेळेला असा प्रसंग येतो की काही कमिटीतले सदस्य त्यातले बाद होतात. काही असे निर्णय डिपार्टमेंटचे येतात की ज्याच्यावरनं त्या कमिटीला बाद व्हावं लागतं त्यातल्या अर्ध्या. त्या जागा जर वेकेंट असतील तर त्या सुद्धा तुम्ही अर्ज मागवून त्या जागा कॉप करू शकता. जनरलची जनरल, महिलांची महिला, रिझर्वची रिझर्व. तुमची पूर्ण बॉडी म्हणजे मी म्हणेन की कोरम कंप्लीट करण्यापेक्षा म्हणजे 11 जणांच्या कमिटीमध्ये 6 जणांचा कोरम असतो, तो कंप्लीट करण्यापेक्षा तुम्ही असं बघा की 11 जणांची कमिटी तर 11 आलेच पाहिजे. म्हणजे काही वेळेला मी कशाला येऊ, उद्या माझ्यावर येईल, तसं नसतं. तुम्ही ज्या वेळेला सहकारी क्षेत्रामध्ये काम करता तर त्यावेळेला ते कमिटी इंडिव्हिज्युअली नसते, तुम्ही जॉईंटली. पूर्वी M20 बॉन्ड होता, आता तो नाहीये, परंतु सुद्धा आता तुम्ही सेव्हरली आहात त्याच्यामध्ये, तर यू आर रिस्पॉन्सिबल. त्यामुळे त्या मेजॉरिटीनेच तुम्ही येऊ शकता, कॉप होऊ शकता. नक्कीच. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे की बायलॉजचं ट्रेनिंग आपल्याला हवंच, याबद्दल काही वादच नाही. पण एखादी महिला जर समितीवर काम करत असेल आणि तिला आयत्या वेळेला निर्णय घ्यायची काही वेळ आली, तर आज खरं तर डिजिटल माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे, तर त्या महिलेला तुम्ही काय सल्ला द्याल की तिच्याकडे त्या वेळेला एखादी दाखवायला गोष्ट नाहीये, बायलॉजचं पुस्तक नाहीये किंवा गोष्ट नाही, तर तिने कशा पद्धतीने ती सिच्युएशन हँडल करावी? कसं असतं की आता ॲडव्होकेट म्हणून काम करताना पण काही वेळेला असे सेक्शन्स प्रोव्हिजन्स येतात की पटकन काही वेळेला रिकलेक्ट होत नाही आणि पटकन काही आपण बायलॉज त्यावेळेला बघत नाही. तर ही आपली गुगल मावशी जी आहे ती आपल्याला अतिशय सहकार्य करणार आहे. पटकन तुम्ही MCA ॲक्ट टाका, रूल टाका, बायलॉज टाका,
परंतु MCX ऍक्ट वगैरे टाकलं पाहिजे किंवा 2019चा नवीन अमेंडमेंट झालेले कायदे टाका आणि ते सेक्शन प्रोव्हिजन टाका. तुम्हाला उत्तर ताबडतोब येतं. त्याच्यासाठी तुम्ही अगदी ॲडव्होकेटच पाहिजे, लॉ कन्सल्टंटच पाहिजे, लॉ फील्डमधलेच पाहिजे, लॉ ग्रॅज्युएट पाहिजे, काहीही गरज नाही. तिथे बसल्या बसल्या सुद्धा म्हणजे एखादी मीटिंग चालू आहे आणि एखादा समोरून पटकन प्रश्न आला तर ती ऑनलाईन गुगलवर ते सेक्शन टाकून काय प्रोव्हिजन्स आहे किंवा काय मला करायचं आहे किंवा इथे माझे अधिकार काय, माझे कर्तव्य काय, पटकन ती करू शकते. नाही, मला वाटतं आणि हा सगळ्यांनाच फार मोठा फायदा आहे आणि मोठं व्यासपीठ आहे असं म्हणायला लागेल गुगलचं, की तुम्हाला आयत्या वेळेचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याचा फायदा होऊ शकेल. खरं तर आजचा इतका मोठा विषय आहे गृहनिर्माण संस्थेतला स्त्रियांचा सहभाग आणि अधिकार. तर हा आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करू शकता. www.facebook.com/DD सह्याद्री हे फेसबुकवरचं माध्यम आहे. sakhisahyadrady@gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/DD सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देऊ शकता आणि @DD सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. तेव्हा आजचा हा महत्त्वाचा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आणि मॅडम, तुम्ही तर वेळात वेळ काढून इथे आलात आणि खरंच याबद्दलची आमच्या मनातली जी शंका होती, प्रश्न होते, ते सगळे दूर केलेत आणि खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपणही मला इथे मत मांडण्याची संधी दिली, कायदा इम्प्लिमेंट कसा करायचा त्याची संधी दिली. मी आपलेही मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच. आणि मॅडम, आपल्याकडून हे मार्गदर्शन मिळालं त्याचा आम्हाला भविष्यात उपयोग होईल. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटणार आहोत पुढच्या भागात नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच थांबते. धन्यवाद.